अधिकाऱ्यांना सोसायटीत ठेवलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवीदारांची फसवणूक झालेल्या प्रकरणाचा त्वरित निकाल लावावा या मागणीसाठी फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी सोमवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। कर्नाटक सरकारने सहकारी सोसायट्यांसाठी सक्षम प्राधिकरण नियुक्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवीदारांची कागदपत्रे गोळा केली। मात्र सक्षम प्राधिकरणाने कलम 7(2) नुसार योग्य कागदपत्रे नसल्याचे कारण देत 6000हून अधिक ठेवीदारांचे अर्ज फेटाळले। त्याशिवाय केपीआयडी न्यायालय आणि DRT हे दोन्ही बेंगळूर येथे असल्याने प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठेवीदारांना सतत त्रास सहन करावा लागत आहे। ನಾನು ಠೇವಣಿದಾರ ಇದ್ದೀನಿ। ಸಂಗೊಳ್ಳಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಠೇವಣಿದಾರ ಇದ್ದು ಈಗ ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಹೋದ ವರ್ಷ ಜನವರಿ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನ ವಿಶೇಷ ಅಧಿಕಾರ ನೇಮಕ ಮಾಡಿದ್ದು ಠೇವಣಿದಾರ ಹಣವನ್ನು ಮರಳಿ ಕೊಡುವಂತ ವಿಶೇಷ ಅಧಿಕಾರ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರರನ್ನ ಕರೆಸಿ ಅವರಿಂದ ಎಲ್ಲಾ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೇವಂತ ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಹಣವನ್ನು ಮರಳಿ ಪಾವತಿ ಮಾಡದೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾರದೆ ಈಗ ಏಕಾಏಕಿಯಾಗಿ ಠೇವಣಿದಾರರ ಹಣವನ್ನ ನಾವು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಮನವಿಯನ್ನ ರಿಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಲೆಟರ್ ಕಳಿಸುತ್ತಾರೆ। ಆದ ಕಾರಣ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರರ ಹಣವನ್ನು ಮರಳಿ ಪಾವತಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಇವರ ಎಲ್ಲಾ ನ್ಯಾಯವನ್ನು ಪಡಿಸಬೇಕಂತ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ। ठेवीदारांनी मागणी केली की श्री संगोळी रायण्णा अर्बन कोऑपरेटिव्ह आणि सौहार्द सहकारी सोसायटी तसेच श्री बसवेश्वर सौहार्द सहकारी संस्था यांनी सर्व ठेवीदारांचे पैसे परत करावेत। तसेच केपीआयडी आणि DRT न्यायालय बेळगाव मध्ये स्थापन करावे जेणेकरून ठेवीदारांना सोयीस्करपणे न्याय मिळू शकेल। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।